अरे तू मला याला फसवली होतीस की मी वहिनीला सांगत होती वहिनीला तू चालला होतास पुणे कुठून आला होता तेव्हा पायवाट होती खाली मी गावच्या मला नाही का वर चढली आणि ह्यांनी ते काय नुसतं का हेल्मेट का काय म्हणतात तुम्ही आज 2025 जवळजवळ 21 वर्ष सरांनी इथेच काढले. म्हणजे आम्ही बॉडी बिडी सर्व आमचं वाढलं पण सर अजूनही आहेत तसेच दिसत आहेत मेंटेन. पोलीस आल्यात तुमचं घर तिकडे खाली होतं ना? नाही धरणाच्या आमचे होतं काय तुमचं बरोबर. मी बाळूभाऊंचा मुलगा. आणि या धरणाच्या सेंटरला रस्ता असा एकत्र मिळायचा, तिथे सर्व गावाची मुलं एकत्र येऊन मग पुढे कोल्हापूर गावामध्ये शाळेत जायचे. पण ते बेस्टचं जे गाव होतं कोल्हापूर तेच धरणात गेल्यामुळं श्रावणात बरसणाऱ्या पावसाच्या सरींनी आज काहीशी विश्रांती घेतली होती. ढगांच्या काळ्या निळ्या राशी आकाशभर पसरल्या होत्या. आजची भटकंती आहे सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यामध्ये लपलेल्या एका छोट्याशा गावाची. निवी. गावाच्या पायथ्याशी नव्यानेच झालेले गुंजवणी धरण आहे. हिरव्यागार वृक्षांच्या गर्दीमधून वाट काढत रस्ता गावामध्ये शिरतो. निवी हे अवघे 60 ते 70 उंबरठ्यांचे गाव. गावाचं बदललेलं रूप जाणवत होतं. गाडीवरून उतरताच पावलं वळली ती माझ्या शाळेकडे. शाळेच्या समोरचं ग्राउंड आहे. पलीकडे ज्या इमारत दिसतात त्या प्राथमिक शाळेच्या आहेत आणि ही इमारत जी आहे ही 8वी ते 10वी. म्हणजे ह्या संस्थेबद्दल सांगायचं झालं तर खाली पहिलं कोल्हापूर गाव आहे. खाली त्या कोल्हापूर गावामध्ये शाळा होती आणि तिथे धरण झाल्यामुळे ती शाळा बंद झाली आणि नवीनच ह्या संस्थेने राजा शिवछत्रपती शिक्षण संस्थेने इथे शाळा दिली. आणि या संस्थेमध्ये पहिलाच 10वीचा विद्यार्थी. पहिल्या वर्ष आम्ही 10 जण होतो. म्हणजे माझं पहिलंच वर्ष आणि शाळा देखील नवीन. साधारण 21 वर्षानंतर मी माझ्या शाळेत आलो होतो. सर नाशिकचे अलगुडे सर आपले जांभूळचे ते आमचे पहिले बॅचचे विद्यार्थी. 2004 साली जेव्हा पहिल्यांदाच ही शाळा चालू होती त्यावेळेस पहिल्याच वर्षाचा विद्यार्थिनी होता.
म्हणजे आठवत असेल सरांना पण सगळ्यांचं नवीनच वर्ष होतं ना. हो 2003ला सुरुवात झाली आणि आज 4ला तुमची पहिली बॅच. आज 2025 म्हणजे जवळजवळ 21 वर्ष सरांनी इथेच काढले. म्हणजे आम्ही बॉडी बिडी सर्व आमचं वाढलं पण सर अजूनही आहेत तसेच दिसत आहेत मेंटेन. याचं काय रहस्य समजायचं? दररोज येणं जाणं, दररोजची जे आपलं वर्कआउट आणि तो- दररोजचा आहार. 2004 आम्ही होतो तेव्हा आणि आत्ताचा काय सांगू शकतो बदललेलं? त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर बदल झालेले दिसतात की पूर्वी जसं नैसर्गिक हे जे आहे आपल्या इथले वातावरण म्हणा, भूभाग म्हणा, पण त्या की जर ह्या 21 वर्षात जर आपण पाहायचं म्हणलं तर दरवर्षी काही ना काहीतरी याच्यामध्ये बदल घडत गेला आहे. पूर्वी किंवा येथे लोकसंख्या जास्त प्रमाणात होती तर वाहतूक व्यवस्था नव्हती भौगोलिक कारणामुळे. पहिले तुम्ही इथे गावात राहायचा, आत्ता मी गावाला येऊन जाऊन अपडाऊन करतो. अपडाऊन बरोबर. मग हाच जो मुद्दा आहे की बाबा पूर्वी दळणवळणाची साधनं नव्हती, आता साधनं झाली तर विद्यार्थी नाहीत, लोकसंख्या घटली गेलेली आहे. हा जास्त फरक आणि धरण झाल्यामुळे तर काय शेती हे सगळं विषय संपला आणि त्यामुळे मग इथून कुटुंब जे आहे ती स्थलांतर होत आली. गावांबरोबर शाळा देखील वस पडल्यात. मला वाटतं आमच्या वेळेस काहीतरी 40 मुलं असतील सर्व 8वी-9वी. आम्ही 60-70च्या हो दरम्यान मुलं. आत्ता वर्गामध्ये पाहिलं मी मला वाटतं 10 ते 15 जण. तुमची अडचण आमची अडचण त्यांना धावपळीची. नक्कीच रविवारची सुट्टी असेल आम्ही तेच असतो. काही तुम्ही एक दिवस मी या. तुम्ही दोघं या, आई अजून नक्कीच. तास 2 तास. आणि अजून एक सांगण्यासारखी गोष्ट, ज्यावेळेस आमचं पहिलंच वर्ष, मी 10वीला, आम्ही 10 मुलं होतो आणि 10 मुलांना जवळजवळ हे 2च शिक्षक शिकवायचे. 3 शिक्षक होते, खाटके सर, यादव सर आणि किनाळे सर. म्हणजे की किनाळे सर अजूनही आहेत म्हणजे 23-24 वर्ष. खाटके सरांचा काय संपर्क आहे का? नाही. यादव सर आहेत ना कॉन्टॅक्ट? हां, यादव सर आहेत कुरुकुमला ज्युनियर कॉलेजला आता सध्या आहे. म्हणजे 2 शिक्षकांनी 10वीचा पूर्ण आम्हाला एवढा जो अभ्यासक्रम असतो तो शिकवला होता. विशेष आता एखाद्या आणि परिस्थिती कशी होती कारण इकडे त्यावेळेस शिक्षक आपल्या ह्या भौगोलिक परिस्थितीमुळे शिक्षक एक पाठक म्हणून शिक्षक आले होते, ते मधूनच सोडून गेले होते. मला आठवतेच बऱ्याच. हां बरोबर. पाठक त्यांच्या गैरवर्तून निघून ते इथून गेले. अशा बऱ्याच आठवणी आहेत. आज 23 वर्षानंतर प्रयत्न होता मला ते सर्व जागे करायचा. मी येतो मग सर गावात. चालतंय. हा माझा वर्ग होता, आता अंधार आहे. हे बघा, हा माझा वर्ग आहे. 10वीला ह्या वर्गामध्ये बसायचो आम्ही. ह्या बेंचेस वगैरे बऱ्याच आठवणी आहेत. पण आता ही इमारत थोडी जीर्ण झाल्यामुळं इथे मुलांना बसून देत नाहीत. पण आठवणी खूप आहेत इथल्या. एकच वर्ष होतो. हे बाकीचे 2 वर्ग बंद आहेत ना? हां सध्या काय केलं आपण जरा पावसाच्या ह्याच्यामुळे पावसामुळं हां जरा जीर्ण झालेलं दिसतंय. जीर्ण झाले उगाच घातपात नको घातपात नको. ते आता याला रिन्युएशन करायची. हो का? हां ते आता हे सगळं दिवाळीनंतर. 25 वर्ष म्हणजे खूप झाले ना. पण चांगल्या येणाऱ्या भविष्यामध्ये मला असं वाटतं की मी 3-4 वर्षापूर्वी इथे शाळेत होतो, म्हणजे असं फील होतं. एवढ्या वर्षाचा कालावधी गेला असेल असं वाटत नाही. असं चाललं आहे रिन्युएशन नाही तर मग नवीन असं डोक्यात आहे. ते काय होतं मग इतर अधिकारी आले किंवा काही आले बाकीचे पाहुणे आले तरी ते दिसायला बरं वाटत राहील. बघण्याचा दृष्टिकोन आपला थोडंसं वेगळा होता आणि थोडं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पण आणि सुरक्षेच्या दृष्टीने पण थोडंसं असं हा विषय राहतो. येतो जरा पाऊस येईल त्याच्या आधी गावात. गतकाळातील अनेक आठवणींना शोधत मी गावातून फिरायला सुरुवात केली.
पूर्वीच्या दगडमातीच्या घरांची जागा आता सिमेंटच्या घरांनी घेतली होती. गावाच्या मधून रस्ता आणि रस्त्याच्या दुतर्फा घरं अशी फारच सुंदर या गावाची रचना आहे. पाऊस आहे का? आद्या पाऊस आहे बरे कर निघाला वाज सहज गावात आलो होतो. किती घालून चहा नको, येतो जरा फिरून होतो. रस्ते नवीन झालेत, घरं नवीन झालीत, पण पूर्वी माणसांनी गजबजलेली ही गावं आज मात्र अशी ओस पडली आहेत. हे बघा, हे माझ्या मित्राचं घर होतं. आता त्याच्या आई पण नाही म्हणजे हयात नाही आहे. नाही तर त्याच्या घरी माझं येणं जाणं असायचं शाळेत असताना. आता घरी कोणच नसेल शक्यतो, कारण बहुतेक घरं बंदच दिसत आहेत. दिवस पण पावसाचे आहेत आणि लोक सध्या स्थलांतरित झालेत बऱ्यापैकी गावात. आम्ही गिसरचे. होय हां, आलो होतो सहज गावात. होय होय मग काय होतं चला चहा पाणी चहा नको, चहा नको. फक्त असंच गावात शाळा शिकलो होतो, म्हणलं जरा एकदा बघून होय यावं. होय होय हे निलेशचं घर, निलेशची आजी का तुम्ही? हा निलेशची आजी हा बरोबर. हा मग म्हणते चला घरी चहा तर नाही नको, म्हणताव. चहा नको. चल. कशी राहतात आपली लोक? होय अख्ख्या गावात नाही फिरलो, हा तरी तिघेच दिसतात आपल्याला मला बसलेले असे. होय म्हणजे रस्ते चांगले झाल्यात, घरं चांगली झाल्यात, पण राहायला माणसं नाहीत. हा का बरं? ते पुण्याला मुंबईला गेले तुम्ही का नाही गेलात? आम्ही कशाला जायचं आम्हाला उडून हायला तू राहतो हा ना? बघितलं बऱ्याच संपूर्ण गावातनी हा शाळा शिकलेले बरेच वर्षात मी आलो. हा गाव पूर्ण सुधारलेलं दिसतंय, म्हणजे रस्ते नवीन दिसत आहेत, घरं नवीन दिसत हा आहेत. माणसं अशी तुमच्या वयाचीच. गेली पुण्याला गेले ते आपल्याला ते आपली शरबाजारावर गेली तर काय बात होती. खासरं बिसरं गेली बात गेली मग आता काय? मग आता काहीच नाही. काय खायचं म्हणजे नाचणी करावी डुकरं खात्यात, गुरे करावी डुकरं खात्यात, काय शेत करावं डुकरं खात्यात, मग करून तरी काय उपयोगाचं आहे? दिलं तर आपली भाड्याने राहायचं तिथंच राखायला. जिथं चांगली घरं सोडली आणि भाड्याने राहायला गेली तर पट भरायसाठी काय करायचं तिकडे अवघड आहे ना. आधारच नाही नाही ते हं? आधारच आहे का काय हो, भात शेती धरणात गेली. सगळे नाही का धरणात गेले. असं झालं बरं. ओळखली तुम्हाला आम्ही नव्हती ओळखली, आता ओळखली. आई बाप किती मानुक्षीदार आहे तुझा आई बाप. लय गावात दादा तू आलो मोठा का बारका? मी मोठा. अरे तू मला याला फसवली होतीस की मी वहिनीला सांगत होती वहिनीला हा. तू झाला होतास पुण्यावणी कुठून आला होता तेव्हा पाय वाट होती खाली. मी गावच्या मला नाही का वर चढली आणि ह्यांनी ते काय नुसतं का हेल्मेट का काय म्हणतात तुम्ही ते हा. ते म्हणते, अशी मला का गाडी आडवी केलीस गावच्या मला. ए म्हणलं बाबा मी नाही बाबा यायचं आता मी याला ओळखलं काय. मी नाही बा बसा तुम्हाला कुठं जायची म्हणलं नेवीला तशीच नर्केसरला. आतुरीला गेली होती हा? म्हणलं मी नाही बसणार आपला बाबा जा मी आपल्या बाबा जा येते नाही मला. आणि ते काढलं तोंडात अगं बये तोंडा का बघितलं म्हणलं बाई माझंच बाव आहे काय काय मी एवढी आणि तशीच मी ते हसाय मला माग गेले. मी तुम्ही आला म्हणजे आईला सांगायला लागले म्हणलं वहिनी असं असं झालं आणि त्या हसायला लागल्या दोघी पण. सुलुबाईचा पोरगा खालचे नाना बरोबर सुलुबाईचा पोरगा तू ते म्हणलं मी दादाला ओळखलंच नाही बाबा. लाजी कुठे कुठं आमच्या जायचे गावातले आहेत म्हणजे माझे बहीणच लागतात. माझी बहीणच ना. तर म्हणलं निवीला जायचे. मग बस म्हणला गाडी. म्हणलं पहिले नाही बसले. म्हणलं बाळा तू कुठला आहेस? तो म्हणतो मी आमची तुमकीचा मुलगा आहे. तेव्हा मग मी ओळखला त्याला. तेव्हा मला त्यांनी गाडी वाढली. बरं येऊ का मग? बसा की रे. चहा नको, जातो सहज. परत पुण्याला जायचंय आता. होय रिकाम्या घरांच्या व्यथा ओंजळीत घेऊन
आप्तजनांची वाट बघत अशी वयोवृद्ध माणसं आजही घराच्या दारात बसून असतात. गावात नाही ना दुसरं कोणात आले त्यात तुमची भात शेती पण धरणात गेली ना, त्याच्यामुळे पण राहिले मग आता करतात काय लोक? दोघं ते काय आपल्याकडे मजुरीची बिजुरी आहे आपल्या घरी बरोबर देतात ते आपले काय घेऊन दुसरं काय करायचं. कारण की आता शेत नाहीत, भात नाही, आणि वर्कच करावं तर आधी झाले जंगल डुकर आता वाघ 2-2-3-3 वाघ नुसतं राहणार कोण जायला घेते. बरोबर. मग त्याला मारायला अधिकारी बी नाही आजकाल राहिल्या नाहीत बंदुका पहिल्यासारख्या. अशी भानगडी ना सगळी. धरण व्हायला पाहिजे होतं का नाही? धरण व्हायला पाहिजे होतं पण लोकांची सोय नाही ना काय. नाही, पण आपल्या भागातले आता 4-5 गाव आहेत, त्यांचा काय झाला का फायदा? काय आता फायदा झाला आहे काय काय ते असेच ठेवले त्याच्या काय दिले तेव्हा लोकांना काय दिले तेव्हा व्यवस्थित दिलाय. एक तर पैसा भात पाणी. शेती ज्याच्यावर माणूस एवढ्या पिढ्या जागल्या ते भात शेती गेली. हां काय दिले तेव्हा खाली जर जमीन दिल्यात तर त्या जमिनीत जावं तर सरकार येते पुढं. जमिनीत जावं तर ते म्हणतात कोण आहे कोण शेतकरी आहे. हां ते तिथला वरचा आहे. उद्या बायकोचं कुकू पुसण्याचे त्या घरकुल्याचे पैसे येतात ते किती येते ते 1.5 लाख रुपये 1.5 लाखात सर्व देते त्याच्या. तर येऊ का? मंदिर देखील आता नवीन झालं आहे, म्हणजे पहिलं असं मंदिर नव्हतं. हे मला वाटतं 2-3 वर्षापूर्वीच बांधले ना. 5-6 वर्ष झाली. लॉक आहे, तिथून दाखवतो मी. छोटं वाटतंय पण जुनं मंदिर मला जास्त मोठं वाटायचं. पलीकडे ते ऑरेंज कलरचं आहे ती समाधी आहे, म्हणजे हा बाबा गुरुवर्य वाघमारे बाबा समाधी. आणि त्याच्या शेजारी इकडे ते हनुमंताचं मंदिर आहे. निवी हे वारकरी संप्रदायाचा समृद्ध वारसा जपणारं गाव. या गावातील प्रत्येक घरात आजही आपल्याला पुराणातील संत परंपरेतील नावं पाहायला मिळतात. आणि आम्ही इथं शाळा सुटली की ह्या मंदिराच्या मागच्या बाजूने आमच्या गावाला जायला शॉर्टकट रस्ता आहे. म्हणजे शिराळे किंवा जोगडे असे जे 2 सरनेम आहेत, म्हणजे अजून लोक आहेत ह्या गावामध्ये, बरेच आडनावाचे लोक आहेत. गोरे, शिराळे, जोगडे, सनस, कोंडे, धोंडे, त्याच्यानंतर कातुर्डे आहे, अजून कोकाटे आहे. मला जेवढे आठवत आहेत तेवढी सांगितलीत. मला वाटतं मी 23 म्हणजे मला 10वी पास झालो 2004ला मी. त्यानंतर ह्या वाटेने पहिल्यांदाच जात असेल. अगदी पायवाट होती, आता तरी गाडीचा रस्ता दिसतोय. घरं चांगली झालीत, रस्ते चांगले झाले, पण माणसं राहायला नाही आहेत. हे प्रत्येक गावाचं दुःख आहे, ह्याच नाही. बापरे, खूपच बदलले. पण म्हणजे आता मला सांगता पण येणार नाही की नक्की कुठलं घर कोणाचं आहे. इथे मंदिर आहे, कुलस्वामिनी प्रसन्न जोगडे परिवार कुलदैवता.
ह्या गावातली 3 मुलं माझ्या वर्गामध्ये होते. शिवाजी जोगडे, एकनाथ कातुर्डे आणि ज्ञानदेव घोरे. त्यातील हे शिवाजीचं घर आहे. बाबा नमस्कार. बरं आहे का? बरे बरे. हो हो. इथून ही वाट, इथून खाली मी आमच्या गावचा जो रस्ता आहे पायी शॉर्टकट, ही वाट आहे. त्या वाटेने खाली जायचं. मग इथून वरती डोंगरामध्ये 5-6 किलोमीटरवर आमचं गाव आहे. एवढं एक जुनं घर दिसते, जुन्या बांधणीचं, कौलारू. भिंती पण मातीच्या आहेत त्याची. हे आहे का? अच्छा. नाही नाही, म्हणजे जुन्या पद्धतीचं एवढं घर दिसतंय. आणि ती सरची आहे. असंच आपलं ना. शाळेत असताना आलो होतो, त्यानंतर म्हणतो बघूया जरा, सगळंच नवीन झालं. तुमचं घर तिकडे खाली होतं ना? नाही नाही, धरणाच्या आधी. 2 होते हा. आमचे होते काय तुमचं बरोबर. काय रे हो, तू बरे आहेस? मी बाळूभाऊंचा मुलगा आहे. बापरेचं ते बारीक होता तो. आणि आता आम्ही गिचरावून आलो ना. मी यांची ही 2 घरं जी आहेत ना, ही धरणामध्ये गेल्या खाली. ते मला मग अशी वाटलं तिथे तुम्ही आत मी तोंडाकडे बघते अजून नाही पार बाई बघत त्या पोराकडे. बाय बरी आहे का? बा तुझा भाव कुठे आहे? तर म्हणली पोरगा माझा आलाय. हा मग हे बघ यो. हा, मग तीच म्हणली रामावशी जाऊ नको. तुम्ही तशीच आल्या. आठवण येते का जुन्या घराची? अरे बाबा काय रे. भाऊ बसा. पप्पा पण त्या दिवशी भेटलं. पप्पा येल्याला जाताना येताना आवाज येणार. पप्पाला लय स्वभाव आवडला. ते आमच्या मरणाचं तर गोष्ट काढली ना. तुम्ही कधी आले? लय ते सकाळी पुण्याहून मी रात्री आले. बाळा तू कुठं असतो? पुण्याला मामाकडे. मामाकडे. तेच म्हणलो, शाळेला होतो 20-1 वर्षापूर्वी. आता गाव कसं आहे मला बघायचं होतं. मी बऱ्याच वर्षाने आलो. ती म्हणती कोण बाबा मागे गेले ते. पोलीस आल्यात. मी म्हणलं का नाही का म्हणलीस पोलीस? तुम्ही इथं घर बांधले का? हा, पहिलंच आहे हो आपलं. का? हे घर असून आपण खाली बांधलो. हा हा. हे घर मोडलंच नव्हतं आम्ही. त्यांचं घर धरणामध्ये होतं खाली. आणि तिथे एसटी साठी लोक थांबायचे सगळे. हा, केळाखाली केळाचं झाड होतं. वर या ना वर पाणी वर नाही, आता पाऊस आलाय म्हणजे जाऊ निघून पुण्याला. वरती ते 13 होता ना, हा त्याला आलो. तिकडेच गेलो. तुम्ही आला होता का? हा, हौशी बहीण लागायची मला बाळा. हो का? हा, आमच्या तुमचे ते नातू असतात माझ्या संपर्कात. अमोल, अवधूत. पाक फेसबुकवर वगैरे म्हणजे तुम्हाला नाही समजणार, पण ते भेटतात हा. मोबाईलवर. हा आपण असे भेटतो, ते मोबाईलवर भेटतात डायरेक्ट. म्हणजे कुठं हे करते का कॅमेराला कवा ना कवा तरी परत देणार. चालेल, येऊ का मग? म्हणते चहा नको. चहा नको, पाऊस येईल, उशीर होतोय. पुण्याला जायचं आम्हाला. बाहेर लग्न झाले ना. लग्न आले, मुलगी आहे मला 6 वर्षाची. झाले तरी मला बघायला. मी तिकडे आलेलंच बाबाला बाळाला मी विचारलं बायला. शिवाजीची आई आहेत ना? शिवाजी तुमच्या घरी राहिलेलो आहे मी, जेवलेलो आहे. शिवाजीचा मित्र शाळेतला विसरता. होय. बाळूबाचा. हॅलो. बरं आहे ना? इथं range आहे. बाळाचं नाही ना. सहज म्हणलो लय वर्ष गावात गेलो नाही, बघूया. बघून गाव कसे झाले बघूया जरा. गाव कसं झालंय. शाळा सुद्धा तसं नाही. नाही नाही. चांगले पोरं आहेत बापासारखे. बापावरून एवढ्या गावात हे म्हणून मनात काय वाटून आले. लय वर्षांनी या गावाला आले. घर सापडतात का घर
ते झाले असं बरं, बरोबर आहे. तर मी म्हणते, कोण पाहून आले का काय त्यांना घर पुण्याचं पाय म्हणून मी सगळं सोन्याचे टोळे फिरत आले ते आता कोण आले जाताना कोण दिसलं नाही मला. आले बाहेर बोलत बोलत गेलो ना मागं आता तुम्ही पाठमोरी गेलो म्हणलं आता कोण येत काय माहिती बघू मागून परत आल्यावर सोयीची बघावं. बाहेर कोणच नव्हतं ना. बारीक बसा होता की चहा तेव्हा होईल. बघितलंय चहा नको. बारीक होता तेव्हा बघितलं म्हणते आता खायला करायचं कोण सांगितलं बारीक म्हणजे तुमच्या यांच्या तिथे दारात बसायचो आम्ही गोष्टीला. तेच काय तुमचं घर त्यांच्या मागे होतं. मागं. नाग खात्राने मागं. आता हे काय एका पानावर ठेवली पोरं काय नाही बाय बरं चला येतो. नाही नाही नक्कीच. हो गणपतीला असतो गावी. नक्कीच हा आता नक्कीच येऊ. कधी रुजलेली असतात ही नावरूप नसलेली नाती. कसे फुटतात त्यांना अचानक असे कोवळे संदर्भ. वाटतो तेवढा व्यर्थ गेलेला नसतो गतकाळ. स्वतःच्याही नकळत पेरलेली ही काही बीजा असतात. पंचवीस वर्षापूर्वीची पायवाटेवरची ओळख एवढंच काय ते यांचं माझ्याशी असलेलं नातं. रित्या घरांमधून हिंडताना भिंती पुढे पुढे येतात आणि मग भूतकाळातील आठवणी सभोवतीने फेर धरून नाचू लागतात. काही वाटा अनोळख्या तर काही घरही अनोळखी होती. गावं बदलली त्या अनेक अर्थाने. शेकडो वर्षात जेवढी बदलली नव्हती तेवढी मागील 5 ते 10 वर्षात बदलली आहेत. गावामध्ये केवळ जुन्या जाणत्या माणसांचे आणि कुलूपबंद घरांचेच अस्तित्व जाणवत होते. हे देखील माझ्या मित्राचं घर आहे, म्हणजे माझा बॅचलर मित्र मुंबईला अभिमन्यू. व्हिडिओ बघितला असता कमेंट कर रे नक्की. आणि ही गावाची डाग, म्हणजे गावाच्या खालचा जो भाग असतो त्याला डाग म्हणतात. आणि इथे खाली मला दाखवतो मी दिसलं तर धरण. हे बघा या धरणामध्ये इथे मध्ये सेंटरला ते कोदापूर गाव होतं. कोदापूर हे निवी, कोदापूरच्या खाली अजून एक भोसलेवाडी, धरणाच्या पलीकडे घेवंडे आणि आमचं गाव वरती घिसर, अशी 5 गावं म्हणजे 5 भावंड जसे असतात त्या पद्धतीने. हो आता मी उभा राहिलो ना, निवीची ह्या गावातली जी मुलं आहेत ती ह्या इथून वाटेने पायवाटेने खाली, आम्ही घिसरची अशी रस्त्याने खालून यायचो. आणि या धरणाच्या सेंटरला रस्ता असा एकत्र मिळायचा, तिथे सर्व गावाची मुलं एकत्र येऊन मग पुढे कोदापूर गावामध्ये शाळेत जायचो. पण ते बेसचं जे गाव होतं कोदापूर तेच धरणात गेल्यामुळं पूर्ण ही गावं म्हणजे विस्कळीत झालीत. अगदी अर्धवट शिक्षण सोडून सर्व मुलांना शहराचे रस्ते धरावे लागले. घेवंडे तर रस्त्याच्या पलीकडे एकटंच राहिलं.
आता ह्या भागामध्ये म्हटलं तर हे निवी आणि आमचं गिसर ही दोनच गावं राहिलेली आहेत. कोदापूर आणि भोसलेवाडी तर धारणामध्ये पूर्णपणे गेले. आता इथे खाली उरूस भरायचा यांचा, म्हणजे ह्या गावात आमच्या भागात फक्त ह्याच गावाची यात्रा असायची आणि त्या यात्रेची खूप उत्सुकता असायची वर्षभर की निवीच्या उरसाला जायचं आहे. तिथे खाली झाड आहेत, मी खाली गेल्यावर दाखवतो, तिथे तो उरूस भरायचा. हे बघा, या रस्त्याने आलं की इथून वरती ती पायवाट जाते निवी गावामध्ये आणि हा रस्ता सरळ पुढे आमच्या गावाला जातो. आणि इथे खाली धरणामध्ये ते मंदिर होतं, ही जी खाली झाडांची सांगाडे दिसत आहेत फक्त आता, त्याच्यामध्ये ती छोटीशी देवराई होती. म्हणजे जायचो गाळामध्ये आत. हे बघा, इथे समोर ते तमाशा वगैरे असायचा, इथून दुकानं लागायची सगळी. आणि इथे वरती गाव येते निवी गाव. धरणामुळे मंदिर वगैरे इथून हलवावं लागलं. आता फक्त देवराई होती छोटीशी आणि त्याच्यामध्ये ते मंदिर होतं. हो का, या ठिकाणी मंदिर होतं आणि इथे ते उरूस भरायचा. या बाजूने सगळे अशी दुकानं लागायची छोटी छोटी. आणि या उरुसाबद्दल सांगायची एक आठवण म्हणजे की ज्यावेळेस या गावामध्ये आम्ही यायचो, माझा असा हक्काचं कोण म्हणजे नातेवाईक नाही आहे गावामध्ये. तशी लोकं खूप सगळी प्रेमळ आहेत, पण आमच्या आजूबाजूच्या घरातली जी मुलं होती त्यांचे जसे मामा मावशी असे नातेवाईक असायचे, तसे आपले कोण नव्हते इथे. त्यामुळे त्यांच्याबरोबर यात्रेला ज्यावेळेस यायचो त्यावेळेस त्यांचे नातेवाईक जे त्यांना म्हणजे आपला बाबा कोण मावशीचा मुलगा आला आहे, कोण आला आहे, की त्याला त्याच्या तोंडावरने हात फिरवणं किंवा त्याच्या हातावर 5-10 रुपये टेकवणं, तसा प्रकार त्यावेळेस मी थोडा मिस करत होतो. म्हणजे ते थोडं असं वाटायचं की आपलं पण कोणतरी पाहिजे होतं इथं. आणि अशी दुकान लागायची तिकडून लाईनीने सर्व, त्याच्यामधून ट्रक छोटे छोटे प्लॅस्टिकचे, म्हणजे अनेकांना माहिती असेल की असे छोटे छोटे ट्रक असायचे. गळ्यामध्ये ते साईबाबाचे गंडे असायचे. आणि बऱ्याच आठवणी या धरणामध्ये गेलेल्या आहेत अशा. असं वरतून पायवाटेने यायचे सर्व लोक चालत खाली. मग इथे आल्यानंतर इथे तो तमाशाचा वगैरे फड असायचा. म्हणजे आमच्या भागामध्ये इकडे जे 5-6 गावं आहेत त्या गावांमध्ये फक्त या निवी गावामध्येच यात्रा असते. बाकी इतर गावांमध्ये जो सप्ते असतात अखंड हरिनाम, निवीमध्ये पण असतो सप्ताह, पण ह्या गावाची एक स्पेशल म्हणजे विशेष ओळख होती की इथे यात्रा असायची. आणि ते वर्षभर एक ती ओढ असायची निवीच्या उरसाला जायचे म्हणून. आणि आता ते फक्त अशी झाडं राहिलेत. इथे मंदिर होतं, ते मला वाटतं सोमजाई नाव होतं देवीचं, तरी पण खात्री करून मी जे नाव असेल ते खाली मेन्शन करेल. अनेक वास्तूंसह काही सुंदर आठवणी या जलाशयामध्ये शांत विसावल्या आहेत. आपल्याला हा माझा प्रवास कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटेवर.